नमस्कार, मी आरोही आणि तुम्ही पाहतायत GT न्यूज मराठी. चला तर मग सुरुवात करूया. अयोध्येतील राम मंदिर, कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र. ते स्थान ज्याच्या उभारणीसाठी देश-विदेशातील भक्तांनी मनमोकळेपणाने देणग्या दिल्या. पण आज हेच मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहार आणि चोरीच्या आरोपामुळे चर्चेत आहे. SIT या प्रकरणाची चौकशी करत आहे. विरोधक सरकार आणि ट्रस्टवर प्रश्न उपस्थित करत आहेत. न्यायालयात याचिका दाखल केल्या जात आहेत आणि श्रद्धालूंना जाणून घ्यायचे आहे की रामलल्लांच्या दरबारात आलेल्या देणगीचे सत्य नेमके काय आहे. आज आम्ही तुम्हाला संपूर्ण प्रकरण क्रमवार पद्धतीने सांगणार आहोत. नेमका वाद काय आहे, आरोप काय आहेत, चौकशी कुठपर्यंत पोहोचली आहे आणि पुढे काय होऊ शकते. सर्वप्रथम जाणून घेऊया की हे प्रकरण सुरू कसे झाले. राम मंदिरात येणाऱ्या देणग्यांची मोजणी आणि व्यवस्थापन याबाबत प्रश्न तेव्हा उपस्थित झाले जेव्हा काही लोकांनी आरोप केला की देणगी पेट्यांमधून निघणाऱ्या पैशांच्या व्यवस्थापनात गैरव्यवहार झाला आहे. प्रकरण समोर आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथक म्हणजेच SITची स्थापना केली. SITला संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली. चौकशी सुरू झाल्यानंतर हे प्रकरण केवळ देणगी पेट्यांपुरते मर्यादित राहिले नाही. हळूहळू मंदिराचे आर्थिक व्यवस्थापन, देणग्यांची मोजणी, व्यवस्था आणि जमीन खरेदीशी संबंधित काही जुने निर्णयही चौकशीच्या कक्षेत येऊ लागले. आता पाहूया SITच्या चौकशीत काय काय घडले. चौकशी दरम्यान मंदिर ट्रस्टशी संबंधित अनेक व्यक्तींची चौकशी करण्यात आली. ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनाही प्रश्न विचारण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार SITने अनेक कर्मचारी, सेवक आणि देणगी व्यवस्थापनाशी संबंधित लोकांचीही चौकशी केली. तथापि अद्याप SITचा अंतिम अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही. प्राथमिक माहितीनुसार अनेक मुद्द्यांची पुन्हा तपासणी केली जात असल्यामुळे अहवाल तयार होण्यास विलंब होत आहे. सूत्रांचा दावा आहे की चंपतराय यांना कथित गैरव्यवहाराची थेट माहिती होती. याचे ठोस पुरावे सध्या तपास यंत्रणांना मिळालेले नाहीत. मात्र चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही आणि अंतिम निष्कर्ष अहवाल आल्यानंतरच समोर येतील. नातेवाईक आणि व्यवस्थापनावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चौकशी दरम्यान सर्वाधिक चर्चा त्या दाव्याची होत आहे ज्यामध्ये असे म्हटले गेले की मंदिर व्यवस्थापन आणि देणगी व्यवस्थेत काही प्रभावशाली लोकांच्या नातेवाईकांची भूमिका खूप मजबूत होती. सूत्रांच्या माहितीनुसार तपास यंत्रणांनी या पैलूचीही चौकशी केली आहे की व्यवस्थापनात पारदर्शकतेचा अभाव तर नव्हता. तथापि या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही आणि तपास यंत्रणांच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. जमीन खरेदीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. देणगी पेटी वादादरम्यान जमीन खरेदीचे प्रकरणही चर्चेत आले आहे. आरोप करण्यात आले आहेत की मंदिर विस्तार आणि विकास प्रकल्पांसाठी खरेदी करण्यात आलेल्या काही जमिनींच्या किंमती बाजारभाव आणि सर्कल रेटपेक्षा खूप जास्त होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार SITने जमीन खरेदीशी संबंधित अनेक कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत आणि त्यांची तपासणी केली जात आहे. काही जमिनींच्या खरेदी विक्रीमध्ये अनियमितता झाल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. तथापि या आरोपांचीही अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. विरोधकांनी आक्रमक भूमिका का घेतली आहे. जशी जशी चौकशी पुढे जात आहे तशी तशी राजकीय आरोप प्रत्यारोपांची तीव्रताही वाढत आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले की कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेशी संबंधित प्रकरणात संपूर्ण पारदर्शकता आवश्यक आहे. त्यांनी SITच्या निष्पक्षतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अयोध्येतील वरिष्ठ समाजवादी पक्षनेते आणि माजी मंत्री पवन पांडे यांनीही मागणी केली आहे की चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी जेणेकरून कोणत्याही प्रकारचा संशय राहणार नाही. काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनीही आरोप केला की देणगीशी संबंधित अनेक गोष्टींची स्पष्ट नोंद अद्याप समोर आलेली नाही. त्यांनी हे अत्यंत गंभीर प्रकरण असल्याचे म्हटले. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही सरकारवर टीका करत म्हटले की राम मंदिराशी संबंधित वादाचे सत्य समोर आले पाहिजे आणि या प्रकरणात RSS प्रमुख मोहन भागवत यांनी हस्तक्षेप करावा. विरोधकांच्या आरोपांदरम्यान सरकारने स्पष्ट केले आहे की चौकशी पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नाही. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी म्हटले की SITचा अहवाल येऊ द्या. जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. भाजपा प्रवक्ते अजय आलोक यांनीही सांगितले की कोणत्याही प्रकारची चोरी किंवा गैरव्यवहार सिद्ध झाल्यास दोषींना सोडले जाणार नाही
आणि संपूर्ण वसुली केली जाईल. सरकारचे म्हणणे आहे की SITची स्थापना यासाठीच करण्यात आली आहे की निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर यावे. हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंतही पोहोचले आहे. या संपूर्ण वादादरम्यान हे प्रकरण न्यायालयातही पोहोचले. लखनौ उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली, ज्यामध्ये या प्रकरणाची चौकशी CBI किंवा स्वतंत्र यंत्रणेमार्फत करण्याची मागणी करण्यात आली. याचिकेत मंदिरातील देणगीचे लेखापरीक्षण नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजे CAG कडून करण्याची मागणीही करण्यात आली. तथापि उच्च न्यायालयाने तातडीच्या सुनावणीस नकार देत म्हटले की न्यायालयासमोर आधीच अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत आणि या याचिकेला विशेष प्राधान्य देण्याचे कोणतेही कारण नाही. चौकशी दरम्यान मोठे बदलही पाहायला मिळत आहेत. वाद समोर आल्यानंतर मंदिर प्रशासनाने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. आता देणगी पेट्यांमधून रोख रक्कम काढण आणि रक्कम काढण्याची आणि ती नेण्याची संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओग्राफीद्वारे नोंदवली जाईल. देणगीची मोजणी करणारे कर्मचारी आणि बंक पथक बदलण्यात आले आहे. मोजणी कक्षात प्रवेशासाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. खिसे नसलेल्या कपड्यांमध्येच प्रवेश दिला जाईल. कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाईल आणि CCTV देखरेख पूर्वीपेक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. देणगीची मोजणी आणि नोंद ठेवण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान धार्मिक कार्यक्रमही सुरूच आहेत. वाद सुरू असतानाही राम मंदिर परिसरातील धार्मिक उपक्रम नियमितपणे सुरू आहेत. 23 जून रोजी शेषावतार मंदिराच्या शिखरावर भव्य ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे दोन्ही उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत आणि हजारो श्रद्धालू उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. सध्या सर्वात मोठा प्रश्न हा आहे की SITच्या अंतिम अहवालात काय समोर येणार? आरोप सिद्ध होतील का की चौकशीत अनेक दावे फेटाळले जातील किंवा मंदिर ट्रस्टमध्ये काही मोठे बदल होतील? न्यायालय स्वतंत्र चौकशीचे आदेश देईल का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोट्यवधी श्रद्धालूंच्या विश्वासाशी संबंधित या वादाचा असा तोडगा निघेल का ज्यामुळे पारदर्शकताही टिकून राहील आणि श्रद्धाही अधिक बळकट होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता SITच्या अंतिम अहवालावर आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेवर अवलंबून असतील.